नमस्कार. आज मी इथं वांगी वडा करते आहे. अर्धा किलो छोटी छोटी वांगी घेतली आहेत आणि ती कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून एक शिट्टी करून घेतलेली आहे. वांगी गार झाल्यावर वांग्यांचा गर मी बाजूला काढून घेते आहे आणि त्याचं देठ आणि साल बाजूला ठेवते आहे. ते तसंच ठेवायचं आहे. अशा प्रकारे सगळ्या वांग्यांचा गर मी काढून घेते आहे आणि वांगी कुस्करून घेणार आहे. हे करताना जर समजा तुम्हाला वांगी कमी शिजलेत असं वाटत असेल तर कढईमध्ये तुम्ही हा गर घाला, आणखीन परत 2-3 मिनटं शिजवून घ्या. आता इथं माझा वांग्यांचा गर तयार आहे. 4 बटाटे मी कुस्करून घेतले आहेत आणि ते मी आता ह्याच्यामध्ये घालते आहे. एक मोठा कांदा आहे, तो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण मी याच्यात घालते आहे. 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे धने पावडर, भरपूर कोथिंबीर, मिरची, लसूण आणि जिरे ह्यांचा ठेचा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा तिखट असे घालून मी मिश्रण एकत्र केले. ते थोडंसं सैलसर वाटतंय म्हणून मी त्याच्यामध्ये पोह्यांचा रवा घालून मिश्रण एकजीव करते आहे. आता ह्या मिश्रणाचे आपण छोटे छोटे वडे करून घेणार आहोत आणि ते वांग्याचं साल आणि देठ याच्यामध्ये घट्ट दाबून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण वडे तयार करून घेतलेले आहेत. इथं मी गॅस चालू करून कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. त्यातील 1 चमचा तेल मी वड्याच्या पिठामध्ये घातलेलं आहे. नंतर तयार झालेला वडा पिठामध्ये घोळवून घेतला आहे आणि तो कढईमध्ये सोडलेला आहे. आता कढईतील तेल वर खाली करून वडा तळून घ्यायचा आहे, अलगद तळून घ्यायचा आहे. नंतर हा वडा पिठामध्ये घालून घोळून घेताना काळजी घ्यायची आहे की देठ आणखीन वडा बाजूला होणार नाही. अलगद हाताने हे काम करायचे आहे. इथं मी वड्याचं पीठ भिजवताना 1.5 वाटी बेसन, 2 चमचे तांदळाची पिठी, हिंग, हळद, मीठ, तिखट आणि ओवा घालून ते भिजवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तापलेलं तेल घातले आहे. त्यामुळे वडा आपला खुसखुशीत होतो. आता आपण नेहमीच वांग्याची भाजी, वांगी बटाटा रस्सा, भरली वांगी, वांग्याचं भरीत करतो. ही वेगळ्या प्रकारची पाककृती तुम्ही नक्कीच करून बघा आणि आमच्या इन्स्टंट 2008 या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथं ह्या वड्यांची चव वाढवण्यासाठी मी शेवटच्या घाण्यामध्ये 3-4 मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर मी कैरी कांदा चटणी केली आहे. ह्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहे. अशा प्रकारे आपले वांगी वडा तयार झालेला आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.